लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जिजाऊ माँसाहेबांचे विचार समाजातील प्रत्येकाने आचरणात आणल्यास देशाचा विकास. प्राध्यापक मनोज मोकासे. जिजाऊ माँसाहेबांनी एक नाही तर दोन छत्रपती घडवले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जगातील एकमेव पराक्रमी राज्यकर्ते. राजमाता जिजाऊ अंजना सागर विद्यालयात कन्नड तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भाषणात प्रथम क्रमांक समृद्धी डोके, द्वितीय क्रमांक श्रावणी नलावडे, तृतीय क्रमांक आयरिश पटेल यांनी मिळवत या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊंच्या विचार व कार्यावर सखोल मार्गदर्शन केले व तसेच विद्यार्थ्यांना सांगितले की महामानवाच्या एका जरी गुणाचा स्वीकार करून आत्मसात केला तरी तुमचे जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. जिजाऊंचे विचार व कार्य समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे, ज्यामुळे देशाची प्रगती होण्यास मदत होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पवार, गावातील महिला सुनीता नरवडे, अनुराधा नरवडे, कौशल्य नरवडे, सुरेखा नरवडे, शांताबाई नरवडे, सरुबाई नरवडे व शाळेतील शिक्षक आर.व्ही. डहाके, बी.डी. मातेरे, एस.एस. काकडे, सचिन निकम, विलास जाधव व विद्यार्थी-विद्यार्थिनी अधिक संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक सचिन निकम सर तर आभार एस.एस. काकडे सर यांनी मांडले. या महामानवाने शिक्षणाची गंगा बहुजनाच्या दारादारात मनामनामध्ये नेऊन समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणली. ही क्रांती होती महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी या देशातील पहिली शिवजयंती 1869 ला रायगडावर सुरू केली. ती शिवजयंती जनक महात्मा फुले, ज्या माऊलीने समाजातील मुलींच्या शिक्षणामध्ये जो अंधार आहे तो अंधार दूर व्हावा म्हणून शिक्षणाची ज्योत पेटवून ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. या ज्ञानज्योती सावित्री फुले, ज्या महामानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि लेखणीच्या सामर्थ्यावर या देशाची राज्यघटना साकारली आणि बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीला ताटमानेने उभे केले. ती राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालूनही गाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगासमोर बाबासाहेबांचे कार्य मांडणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, ज्या महामानवाने हिंदू धर्माची पताका 7 समुद्रापार घेऊन जाऊन हिंदू धर्माची ओळख संपूर्ण जगाला करून दिली ते स्वामी विवेकानंद, ज्या स्त्रीने आपल्या पतीच्या अपमानाचा दंड सतत 16 वर्ष मनात ठेवून वेळ आल्यावर बदला घेतला ती एक करारी पत्नी, ज्या स्त्रीने आदिलशहाच्या कारवाईची खबरबात देऊन आपल्या वीर मुलाला सावध केले ती एक सजग माता, व ज्या स्त्रीच्या कुशीतून हिंदी स्वराज्याचं सोनेरी स्वप्न उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, ज्या वीर मुलाने आपल्या वीर मातेचं स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारून दिले ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्या राजाने एकाच वेळेस 4 शत्रूशी बलाढ्य शत्रूशी लढा दिला आणि स्वराज्याचं रक्षण केले ते सर्वाधिक रक्षक छत्रपती संभाजी महाराज. या सर्व महामानवांना महामातांना तुमच्या टाळ्याच्या आवाजामध्ये कमी वेळेमध्ये जिजाऊ सांगणार आहे, अतिशय 10 मिनिटाच्या आत, कारण मी दीड तासापासून जिजाऊ तुम्ही ऐकलं, तुम्ही बोर झालात. कारण सिच्युएशन अशी नाहीये की विद्यार्थी, मला सवय जी आहे ती सरांना माहिती आहे, मी मोठमोठ्या विद्यार्थ्यांसमोर गावागावामध्ये भाषणे केलेली आहे. जिजाऊवर शिवाजी महाराजांवर शिवाजी कॉलेजमध्ये 2 वेळा जिजाऊवर भाषण झालेले आहे, शिवाजी कॉलेज कन्नडचं. परंतु आज मान दिला, सन्मान दिला या जयंतीच्या निमित्तानं, जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय नील मॅडम, आमच्या आदरणीय ताई भगिनी, आमचे मित्र सचिन निकम सर, काकडे सर, जाधव, हे आमचे मित्र आहेत आणि शाळा सुद्धा आपलीच आहे, आपल्याच मातीचे विद्यार्थी आहे आणि आपल्या मातीच्या विद्यार्थ्यांना जर आम्हाला हे समजलं
जिजाऊ समाजले, सावित्री समाजले, शिवाजी समाजले, संभाजी महाराज समाजले, माता फुले समाजले आणि बाबासाहेब आंबेडकर समाजले. जर आम्ही कशाही परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असलो, कितीही गरीब असलो, तरी आम्ही एक दिवस समाजात दाखवून देऊ शकतो, आम्ही अधिकारी होऊ शकतो. आणि म्हणून आज आमच्या खेडेपाड्यातले जे विद्यार्थी अधिकारी होत आहे त्याचं कारण कोणत्या ना कोणत्या आदर्श व्यक्तिमत्वाचा एक गुण जरी आम्ही आत्मसात केला तर आमचं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जयंत्या साजऱ्या होण्याचं काम केलं आहे. आज आमच्याकडे आमच्या घरात, आमच्या गावात मुलगी नको आहे अशी मानसिकता आई वडिलांची असते. परंतु एक दिवस तुम्हाला आता काही विद्यार्थ्यांनी जन्मतारीख सांगितली जिजाऊची, परंतु सिच्युएशन कशी होती. सिंदखेड राजाचे लकुजराजे आणि म्हाळसा राणीसाहेब हे पराक्रमी घराणं, राजघराणं होतं. ज्याला 4 मुलं होते, अचलोजी, दत्तोजी, अण्णोजी आणि बहादूरजी. या 4 मुलांच्या पाठीवर लकुजराजांना आणि म्हाळसा राणीला असं वाटायचं की आपल्याला एखादी मुलगी पाहिजे, एक कन्या पाहिजे. आणि जसं या लकुजराजे आणि म्हाळसा राणीला वाटायचं तसं सिंदखेड राजाच्या सर्व माता भगिनींना, लोकांना सुद्धा असं वाटायचं की या राजघराण्यामध्ये एखादी मुलगी असायला पाहिजे. आणि म्हणून 12 जानेवारी 1598 सकाळी 6 वाजता या घरामध्ये मुलीचा जन्म झाला, कन्याचा जन्म झाला. आणि त्या सिंदखेड राजामध्ये माता भगिनीने सडा रांगोळ्या करून त्यांच्या घरावर घडी उभारली होती. एवढा आनंद साजरा झाला. जसा आपण दसऱ्याला घडी उभारतो तसा जिजाऊच्या जन्माच्या वेळेस सिंदखेड राजाची परिस्थिती अशी होती. पुढे साईडला तुम्हाला माहिती आहे की आपल्याच बाजूला वेरूळ आहे, तिथे महाराजराजे पराक्रमी घराणं होतं. त्यांचा मुलगा शहाजीराजे यांच्याबरोबर त्यांचा 1605 विवाह झाला. आणि म्हणून सिंदखेड राजा बुलढाण्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे. इथे मराठवाडा, वेरूळ मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये सून म्हणून आलेली ही जिजा पुढे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे परगण्यामध्ये जागीरदारी म्हणून जाते. त्यानंतर तिचा शेवट कोकणामध्ये होतो हे तुम्हाला माहिती आहे. परंतु जिजाऊनं नेमकं केलं काय, शिवबा घडवला असं नाही, एक छत्रपती घडवला असं नाही. जिजाऊने 2 छत्रपती घडवलेले आहे. आणि म्हणून एक लेखकात सांगतो, जिजाऊ साहेब जर तुम्ही नसता, जिजाऊ साहेब जर तुम्ही नसता तर दिसल्या नसत्या अंगणी तुळस. जिजाऊ साहेब तुम्ही जर नसता तर दिसल्या नसत्या अंगणी तुळस. तुम्ही नसता दिसल्या तर दिसले असते मंदिरावर कळस. जे मंदिर आहे त्या मंदिरावर कळस सुद्धा दिसला. आणि आमच्या घराच्या मूर्ती आहे, म्हणतो आम्ही तुळस पूजा करतो, या सुद्धा दिसल्या असत्या. परंतु जिजाऊ साहेब होत्या म्हणून काय झालं, जिजाऊ साहेब तुम्ही होता म्हणून निष्ठावान मावळे झाले एकत्र. निष्ठावान मावळे म्हणजे जे जीवाला जीव देणारे. तुम्ही होता म्हणून निष्ठावान मावळे झाले एकत्र. केवळ तुम्ही होता म्हणून सर्वोच्च यवनाची जीवनाची झाली काळात. यवन म्हणजे मोगल, निजाम हे सरदार. आणि म्हणून जिजाऊ साहेब तुम्ही होत्या म्हणून निष्ठावान मावळे झाले एकत्र. केवळ तुम्ही होता म्हणून यवनाच्या जीवनाची झाली काळात. जिजाऊ साहेब तुम्ही होता म्हणून स्वराज्य झालं, स्वराज्याला आला आकार. केवळ तुम्ही होता म्हणून स्वराज्य झालं साकार. जिजाऊ साहेब नसत्या तरी स्वराज्यामध्ये यावेळेस प्रतापगडावर अफजल खान आला. भर दरबारामध्ये विडाव चालतो आदेशाच्या राणीसमोर, कारण राणीचा आदेश असतो. पुण्याच्या साईडला बऱ्या मोहाच्या प्रदेशामध्ये एक शिवा भोसले नावाचा राजा आहे, स्वतःला राजा समजतो आहे. आपले आदिलशाहीची किल्ले तो जिंकतो आहे. त्या शिवा भोसलेला माझ्या समोर हजर करा. ज्यावेळेस ही राणी दरबारामध्ये ऐलान करते त्यावेळेस सर्व सरदार खाली माने घालतात. आणि सर्व सरदाराला माहीत असतं की शिवाजीला पकडणं सोपं काम नाहीये. परंतु पाठीमागे एक 6 फुटाचा सरदार पुढे येतो आणि त्या राणीला मुद्रा करून सांगतो, बडी बेगम साहिबा हम पकडेंगे शिवा भोसले. त्यावेळेस ती राणी फार खुश होती. बहुत बहुत खान साहेब. ज्यावेळेस जिजाऊ साहेबाला ही गोष्ट कळते की आपल्या शिवबाला मारण्यासाठी विडा उचलणारा अफजल खान येतो आहे, त्यावेळेस जिजाऊ साहेबांनी शिवाजी राजाला जवळ बोलवलं आणि म्हटले, जिजाऊ साहेब शिवाजी राजाला. ज्यावेळेस शिवाजी राजा नव्हता, राजे आपल्या स्वराज्यावर अजून स्वराज्य स्थापन झालं नाही. आणि आताच तो एक फार मोठं संकट येत आहे अफजल खानाच्या रूपानं. तर शिवाजी महाराजांचं मन, मनगट आणि मेंदू
जिजाऊ साहेबांनी कसा तयार केला. जिजाऊ साहेब शिवाजीला म्हटल्या, राजे स्वराज्य अजून उभं करायचे आहे आणि हा खान तुम्हाला मारण्यासाठी येतो आहे, पण लक्षात ठेवा राजे, हा तो खान आहे ज्या खानाने तुमच्या आबासाहेबांना, शहाजी राजांना कपट कारस्थान करून भर विजापूरमध्ये बेड्या टाकून मिरवलं होतं, अपमानित केलं होतं. हा तो खान आहे राजे, हा तो खान आहे ज्या खानाने तुमच्या मोठ्या भावाला, संभाजी राजांना कपट कारस्थान करून शत्रूच्या हातून मारलेला आहे. हा तो खान आहे राजे. या खानाला प्रतापगडावर तुम्हाला भेटायचं आहे आणि म्हणून हा खान इतका हुशार होता, हा खान इतका पराक्रमी होता की लोखंडी पार सहज वागवत होता, सहज. आणि कुठलाही ताब्या असा जर पकडला तर चेपवून टाकायचं. कोणी ताब्याच्या खानामध्ये होती. पण खान वाईचा काही वर्षापूर्वी सुभेदार म्हणून राहिलेला होता. वाई प्रतापगडाच्या पुढे वाई हा प्रदेश आहे, तो पठाराचा प्रदेश आहे, डोंगर नाहीये, गाडी नाहीये. आणि म्हणून त्यानं छावणी टाकली आणि तिथून निरोप दिला राजगडावर शिवाजीला, आम्ही तुम्हाला मित्र म्हणून भेटायला येतो आहे. अनेक मराठी सरदार त्या खानाला जाऊन भेटले, कारण तो पराक्रमी होता, आक्रमण करायचा, मंदिर पाडत आला होता. आपले या सर्व गोष्टी आम्हाला इतिहासाने सांगितलेल्या आहे, पण आम्हाला जिजाऊकडून काय शिकायचं आहे हे महत्वाचे आहे. ज्यावेळेस खान यायला तयार नाहीये आणि त्याच्या डोक्यात तर शिवाजीला मारायचं आहे, हे नियोजन आहे. म्हणून जिजाऊ साहेब स्वतः खानाच्या छावणीत जातात. स्वतः इतकी हिंमतवाली ती बाई, जगामध्ये एवढी पराक्रमी बाई कोणतीच दिसणार नाही. जिजाऊ साहेब स्वतः खानाच्या छावणीत जातात आणि खानाला जाऊन सांगता, खान साहेब आमचा शिवा तुम्हाला घाबरतो आहे, आमचा शिवा तुम्हाला घाबरताय. तुम्ही मित्र म्हणून जर त्याला भेटायला जात असाल तर तुम्ही मोठ्या मनानं प्रतापगडावर या, आणि जर का तुम्ही आले नाही तर तो शिवा तुम्हाला घाबरून पळून जाईल. आणि मग खानाने विचार केला, अहो साहेब ठीक आहे, आम्ही तुमचं म्हणणं ऐकू, आम्ही यायला तयार सुद्धा हो, परंतु त्याची हमी कोण देणार, शिवा धोका देणार नाही. म्हणून जिजाऊ साहेबांनी सांगितलं होतं खानाला, खान साहेब तो भोसल्याचा मुलगा आहे आणि तुम्ही जर त्याला मित्र म्हणून भेटायला येत असाल तर मित्राबरोबर गद्दारी भोसल्याचा मुलगा कधीच करू शकत नाही, हा शब्द आम्ही तुम्हाला देतो. जिजाऊने खानाला शब्द. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.